माया विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी आपुलेची मन आपुलेची मन करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोळीही उगवा सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 328व्या क्रमांकाचा आपला अभंग दररोजच्याच पाठातला आहे. विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी आपुलेची मन करे आपणा नंतर आपलं मन आपल्याला बंधन करतंय हे सोपं बंधन आहे. मग आपलं मन आपल्याला बंधन करतंय. बंधनाचे प्रकार अनेकपैकी 4-5 सांगितले. त्यापैकी 5 प्रमुख प्रकारापैकी आपला कितवा प्रकार झाला? द्वैताचं बंधन. द्वैताचं बंधन वाढलं म्हणजे द्वैत वाढलं. अद्वैत वाढलं म्हणजे अद्वैत गेलं. द्वैत वाढल्यामुळे काय गेलं? अद्वैत गेलं. आणि अद्वैत जाणं जीवाचं त्याच्यात नुकसान झालं. जीवाचं नुकसान झालं त्याच्यामध्ये. जीव विनाकारण भेदात आला आणि भेदामध्ये भीती. कशामध्ये भीती आहे? भेदामध्ये भीती आहे. अभेदात काय भेव आहे? भेदात भीती आहे, अभेदात भेव नाही. हे लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस माणूस अंधारात चालला, समोरून काहीतरी यायला असं वाटलं आणि मग चोर यायला का किंवा असं वाटतं किंवा एखादा कोण डाकू यायला पिटाला यायला असं वाटतं आणि मग त्याला माणूस तिकडं तिकडं लपायचा प्रयत्न का? त्याच्यात आपल्या भेद आहे. बरोबर आहे. भीती कुठं निर्माण झाली? भेदातून निर्माण झाली. पण ती अशी गलती झाली, जे आलं होतं ते पोरगच होतं, सहज येऊ लागलं आपल्याकडं. भीतीनं लपलं. भीतीमुळे ते लपलं आणि त्यानं बघितलं हे कोण आपल्या समोर येऊ लागलं, लपलंय, आपल्या भिन्न भिन्न लपले का काय कोणास ठाऊक असं त्याला वाटलं. त्यानं बघितलं बॅटरीनं तर त्याचा बापच निघाला. किती गेलो म्हणलं असं. मग त्याला वाटलं तुम्ही कसे इथं दादा बसले? अरे बाबा मला वाटलं कोण चोर येले का कोण यायले रात्रच्या निम्याच्या असं म्हणून वाटलं म्हणून मी लपलो. या मी जेवू लागलो तुमच्याकडं. हा मला काय माहित, मी भेलो ना. असं निर्माण होतं की नाही? मग पोरगा आपलं म्हणल्यावर तिथं भेव गेलं का राहील? भीती भेदात असते, अभेदात भेव नसते. अभेद परमात्मा आपलं स्वरूप आहे. कोण? कुठं आपलं ते स्वरूपच आहे असं त्या टायमाला पक्का निश्चय होईल. आणि कुठस्थ तर ब्रह्मरूपच आहे किंवा कुठस्थ उपाधी म्हणून नाव आले. वास्तविक ते कुठस्थ म्हणजे व्यापक ब्रह्म आहे. जे सामान्य चैतन्य आहे, सामान्य चैतन्य व्यापक आहे, ते व्यापक शुद्ध ब्रह्म तेच कुठस्थ आहे ना. फक्त अंतकरणाच्या उपाधीच्या तिथं आलं, उपाधीच्या ह्याच्यात, म्हणून त्याला नाव कुठंच झालं. वास्तविक ते व्यापक चैतन्य, निरपेक्ष व्यापक चैतन्य, सामान्य शुद्ध चैतन्य
आणि ते कुठस्थ आहे. आणि मग कुठस्थाचा फोकस आपण प्रतिबिंब असल्यामुळं बिंबरूपच आहोत आपण. पण उपाधीमुळं द्वैत वाटायले. आरशाची उपाधी धरली तर आपलं स्वरूप तिकडे गेले म्हणून वाटायले. पण त्या उपाधीचा भेद आहे की आपल्या स्वरूपाचा भेद झालाय. उपाधीमुळे भेद झालाय. उपाधी आपली मिथ्या आहे. उपाधी मिथ्या आहे. आणि असा उपाधीचा मिथ्यत्वाला निश्चय झाल्याच्या नंतर मग ते जे आपलं आभास आहे, आभास त्या कुठस्थाकडे जातो. आणि आभास मी कुठस्वरूपच आहे असा समजतो किंवा असा निश्चय करतो. त्यावेळेला अभेद होतो, अद्वैत होतो. आणि अद्वैत झाल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणातली भीती सर्वच निघून जाते नवे. आणि जसं त्या कुठस्थाला जन्म मरणादी कोणताच विकार नाही. त्याला जन्म नाही, मरण नाही, सुधा नाही, तृषा नाही. त्याच्यासमोर त्या कुठस्थाला कोणते विकार उद्भवू शकत नाही. तसाच हा आभास आहे, कुठस्वरूप आहे. आणि हे जे सुखदुःखादी हे जे सगळे धर्म आहेत, सुख दुःख सुधा तृष्णा इत्यादी हे बुद्धीचं बंधन आहेत, बुद्धीचेच आहेत, ते आपले नाहीत. खरं तर आभासाचे धर्म नाहीत हे, आणि कुठस्थाचे तर नाहीतच. हे लक्षात ठेवा. कुठस्थाचे तर नाहीतच, पण आभासाचे नाहीत. खरा विचारांची आभास सुद्धा मुक्त आहे असा विचार केला तर. पण आभासानं त्या जडाचं तादात्म्य घेतल्यामुळं हे आभास जड झालेला आहे. आणि त्या जडाचं तादात्म्य सोडून कुठस्वरूप झाला की अद्वैतात गेला. आणि अद्वैतात गेल्याच्या नंतर मग भीती राहत. सोगत भेटे का? सोगत भेटे काय म्हणले? सोगत भेटे का? सोगत नाही. सोगत सध्याते विजाते भेदातून भेद सगळे वाढले. केव्हा वाढले? कुठस्थापून आपण अलिप्त झालो आणि कुठस्वरूप झालो की कोणताच भेद नाही. देशकाल वस्तू भेद मावळाला आणि आत्मा निर्वाळाला निर्विकार अशा बोधावर मानलं जातो. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद हे आपल्याला आहेत, स्वरूपाला हे नाहीत. ब्रह्मस्वरूपात हे तिन्ही भेद नाहीत. स्वगत भेद, सजातीय विजातीय भेदाचं आणि विश्लेषण तुम्हाला पाठातच सांगावं लागेल. इथं सांगितलं आणखीन ते लांबच बसेल ते. आणि लोकांना डोक्याला काय व्हायले? ताण व्हायलाय. ते कळत नाही ना. हे काय असा विषय अध्यात्मातला कळणं शक्य नाही, कळत नाही आहे. स्वगत भेद म्हणजे काय कळलंय का? तुमच्या बोधात झालंय काय? डोक्यात आलेलं आहे काय? हो, पण झालंय. पण डोक्यात बसलं का फिट? हे बोलायलो. डोक्यात फिट बसण्याला म्हणतो. बसलंय काय? स्वगत भेद म्हणजे काय आहे? झाड एकच. हा, झाड एक. बर. हा, फुलं फळं फाद्या वेगळ्या समजणे. बर. हे स्वगत भेद. सजातीय भेद झाड एक म्हणजे एकाच झाडाचे. म्हणजे हे झाड वेगळं, ते झाड वेगळं. झाड हे- एकच. मग हे सजातीय भेद. विजातीय भेद झाड आणि पाषाण अशी. झाड पाषाण, झाड माणूस, झाड बैल, बैल शेळी, माणूस शेळी. हे विजातीय भेद. अविद्या. आणि मग अविद्या निवृत्त झाली की हे कोणते भेद राहत नाहीत. आणि मग माणूस अद्वैत स्थितीत येतो. आणि मग अद्वैत स्थितीत येणं एकमेव अद्वितीयम ब्रह्म अन्यः नास्ति किंचन. श्रुती माऊली म्हणाली उपनिषदामध्ये. श्रुती माऊली म्हणते एकम एवं अद्वितीयम ब्रह्म. एकमेव अद्वितीय काय आहे? हे सगळं जगत ब्रह्मरूप आहे. आणि या जगतात ब्रह्मरूप असल्यामुळं आपल्यातून त्यात भेद. हे ब्रह्म आपण आहोत. अहम ब्रह्मास्मी अशा बोधावर गेलं. त्याला वाटलं बाप पोराला भ्याला हे सोबत घेत का? पण पण बाप भ्याला पोराला नाही ना, भेदच नाही तर काय. आता अभेद झाला ना. माझंच पोरग आहे, मी पोरग आधी जे भ्याला आधी भेला ना. आधी भेला. पण हे सध्याची भेद होता. हा, माणूस किंवा आणि माणसं माणसाला भेटतात ना. सजातीय भेद आहे पण भेदामध्ये भीती आहे ना. तुम्हाला माणसाचा भेद याला सजातीय भेद म्हणतात. कोणता भेद? असा सजातीय भेद. मग सजातीय भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद कोणताही असो. भेद म्हणलं की भीती आली. भेदात भीती असते. अभेदात भेव गेलं. मग आपला अभेद ब्रह्माशी जर झालं, भगवंताशी जर झालं तर संपलं. कारण का त्याच्याशिवाय दुसरं काही शिल्लकही नाही. जगामध्ये दिसतंय ती माया आहे. दिसतंय ती माया आहे. आणि ती माया मिथ्या आहे. माया कशी ती मिथ्या आहे. सत असताहून विलक्षण. सत
असताहून विलक्षण म्हणजे सतही नाही असतही आणि असतही नाही. जशी की रज्जू सर्पा होते, रज्जू सर्प, रज्जू सर्पाकार आणि भासले हे जगदंब. म्हणजे आसमान नाहीच हे भासमान आहे जगत. जगत काय आहे? भासमान. आणि ते भासायले ते माया भासायली, वास्तविक सगळं ते भगवान परमात्माच भरलेला आहे व्यापक. हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्यत्वे वेद वेदांत, हा तो मुख्यत्वे वेदांत किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला असे त्याचं व्यापकत्व कळलं की माणूस आणि मग अद्वैतात गेला. अद्वैतात गेला की भीती उडाली. म्हणून द्वैताचं बंधन आपोआप पळून गेलं का? अद्वैत द्वैताच्या सापेक्षेनं अद्वैत, अद्वैताच्या सापेक्षेनं द्वैत, म्हणून द्वैत गेलं. द्वैताचं बंधन, द्वैताचे बंधन बाधे त्याला बाधा करू शकत नाही, ते गेलं द्वैताचं बंधन, असा त्यातला अर्थ आहे. आता हे द्वैताचं बंधन आणि हे द्वैताचं बंधन झाल्यावर मग शेवटी इतके बंधन तयार होत 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 मग संसार बंधन. कोणतं बंधन? संसार. संसार तो कोणता? गाडगे मडके नव्हे. गाडगे मडके लेकरं बाळण बायको पोरं एवढ्या संसार म्हणतात नाही. हे तर काय आहे? हे जीवाचा व्यक्ती संसार आहे, हे नाही. पण समष्टी संसार ऊर्ध्व मूळ मधशाख मश्वत्थम प्राहुरव्यम छंदंश पर्णानी असतं वेदस वेदवे अधस्य ऊर्ध्वं पुरुषला तस्य शाखा गुणप्रौढा विषय प्रवाला अधस्य मूळा ऋणसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चातिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढं मूढं मत्संगशस्त्रेण दृढेन चित्वा. हे सगळं पाहून घ्या. त्याचं वर्णन पाहून असा हा संसार आणि हे संसार वाढला किंवा आगा उपदने आणि मरणे हे जे साचची मारणे दया जेवढोक म्हणे संसार म्हण. कळलं? जन्म आणि मरायचं, जन्मायचं आणि मरायचं याला संसार म्हटलेले. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे करुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. चरपट पंजरीमध्ये आचार्य म्हणू लागले की पुन्हा जन्मायचं, पुन्हा किती वेळ जन्मा यावे, म्हणून जीव घ्यायला शरण गेला विठोशी. म्हणजे जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं असा हा संसार जीवाच्या पाठीमागा विनाकारण लागला. संबंध नसताना लागला आणि विनाकारण त्या जीवाला पुन्हा जन्माला यावं लागले आणि पुन्हा मरावं लागले. कशामुळं? हे मागलचे बंधन पडले की हे बंधन पडलं आणि अडकला जीव त्याच्यामध्ये. म्हणून असे काही ज्यांना कळालं जन्मवर्णाला ते कंटाळलेले देवाला शरण गेले. म्हणून जीव घ्याला आणि शरण गेला. मग शरण विठोशी गेला. जे कंटाळले ते भवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वळंघले आणि पुरती नयवया निघाले पैजायेथ. मुमुक्षु लोक कटाळले, भवस्वर्गा उभगले, कटाळले जन्म मृत्यूच्या भानगडीला कटाळले. कोण? मुमुक्षु. आणि योग ज्ञाना वळंघले, योग ज्ञानाकडे चढले आणि पुरती नयव या निघाले पैजा. पुन्हा मी जन्माला येणार नाहीत म्हणून त्यांनी कंबर कसली, अचाकोचा खवला. कोणी? पैंस केली, पैंस प्रतिज्ञा केली की आम्ही पुन्हा जन्माला येणार नाही. आणि म्हणून योग ज्ञानावर चढले. वळंगले म्हणजे योग ज्ञानावर आरूढ झाले, त्या साधनेवर आरूढ झाले. बोल मुमुक्षु. असा हा जन्म मृत्यूचा संसार काही चांगला आहे तुम्ही समजू नका. जन्माला येणं चांगलं नाही. जन्माला येणे घरी पातकाची मुळे संचिताची फळं आपुलाल्या. पापामुळे जन्म मिळते. त्याच्यामुळं पापामुळं जन्म कर्मामुळे होते 2 कारण आणि जन्म वासनेमुळे मिळते 3 कारण. जन्माला येण्याचे 2-3 कारण आहेत. कशामुळे जन्म मिळते? पापामुळं. आणि पाप हे कर्मच आहे. पाप काय? पापात्मक पुण्यात्मक दोन्ही कर्मच आहेत. जन्म येणे घडे पातकाचे मूळ. नुसत्या पापाला जन्म मिळत नाही, त्याला पुण्य लागते. पापन पुण्याचं मिश्रण असतं जन्म म्हणल्यानंतर. फक्त न्यून्याधिक. कोणाचं पाप कमी, कोणाचं पाप जास्त, फरक इतका पडेल. पण पाप पुण्याचं मिश्रण झाल्यास जन्माला यावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणखी पाप पुण्याचं मिश्रण झाल्यावर
मग पाप पुण्यात्मक हे कर्म आहेत ना, या कर्मामुळं पापामुळं वासनेमुळं जन्म मिळतो, असा त्यातला भाग आहे. आणि मग जन्माला आल्यावर काय सुख आहे का काय? आता आपल्याला सुख वाटायले, सुख तुम्हाला वाटायला म्हणजे अज्ञानामुळं वाटायले. कशामुळं? पण हे ज्ञात्या सुख वाटणार नाही. काय सुख आहे? बरं, तुम्हाला तरी काय सुख आहे? सुख किती आहे तुमच्या समोर तरी? जवा एवढंच आहे, दुःख पर्वत एवढं. हा, सुख पाहता जवा पाले. जवा म्हणजे ते नाही का धान्य, उद्या रात्री होम टाकाय आपल्याला, तडक्याला घेतो ते गावातल्या जवा असते, ते जवा टाकावं लागतात ना होमाला. बरोबर आठवण झाली, जवा इतक्या सोनपेठ म्हणून तुम्ही आणा, त्या दिवशी लागतात जवा. कशाला? होम द्रव्य येते. मग ते जवा एवढीशी असते आणि तेवढं सुख आणि दुःख तर डोंगर एवढं. पर्वत म्हणजे डोंगर. या संसारात असं सगळं दुःख आहे, तरी पण त्या मोहाचं प्राबल्य असल्यामुळं जीव चांगला गुंतून बसतो. निघाला करायची तुम्हाला मुलक काढी ना तसाच बसला आहे. हो, कितीतरी दुःख भोगायला आहे जीव, किती दुःख भोगायला आहे. जन्ममरणाचं दुःख आहे खूप आहे महाराज. माझ्या मातेच्या उदर पोळी बसून विष्टेच्या तातडी उपरोनी नवमासोली जन्म जन्मोनी विष्टाले उठवकडे नाकी तोंडी कर्मी केले गर्भवासीचे दुःख गाडे कोणापुढे कटवंबल मेळे गर्भवतीचे पुरते डोहाळे तोचे विन गर्भांड पोळे तेने दुःखे डोळे अति दुःखी. एकनाथी भागवत वाचा, ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत बघा काय म्हणते नाथ महाराज ते. कटवंबल मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे म्हणजे गरोदर स्त्रीला आणि कटवम कडसर ललवण जास्त खारट आंबट खाऊ वाटते म्हण. लक्षात आलं की नाही? गरोदर स्त्री असल्यावर हे खाऊ वाटते. हे असे प्रकार काही खाऊ वाटतात म्हणे. त्यांच्या जीबीला तसं ते आवडतं. हे डोहाळे होतात बरं. मातेच्या म्हणे गर्भाचा मातेचा डोळा ते तिला काळा ते बिंबे बरोबर आहे की नाही? किंवा डोहाळे होत असतात. त्या धर्मशास्त्र आहे ते डोहाळे पुसावे आहे की नाही? रामायणात त्या संदर्भामध्ये दशरथाला त्याला म्हणले होते ना, वर्षी टोशी तुझ्या बायका तिने राहण्या गरोदर बाबा. आणि गरोदर स्त्रियांना काय खा वाटते वेगळे वेगळे आवड अंतःकरणात गरोदर असल्यामुळे निर्माण होत असते. त्यासाठी त्यांचे डोहाळे पतीने पूर्ण करायचे असतात. तू त्यांना विचार काय डोहाळे ते असं विचारलं होतं ना दशरथ महाराजांना. नाही दशरथ महाराजांना वशिष्ठ म्हणले ना, धर्मशास्त्र आईचे डोहाळे पुसावे आणि त्यांचे पुरवावे मनोरथ. वशिष्ठ महाराजांना सांगितलं, दशरथ राजा गेले कोणाकड? आधी कैकेयीकडे का गेले? थोरलीकडे जायला पाहिजे होतं. आवडती नाही, मग आवडती होती तर मग पिंडदान आता पहिला तिला द्यायला पाहिजे होता. ते का द्यायला नाही? कौशल्यालाच का द्यायला? काय मोठी होती ना सगळं. कोण? कौशल्या थोरली होती म्हणून तिला मान म्हणून पहिला पिंड दिला. मग डोळ्याचा मान तिलाच द्यायला पाहिजे होता. तसं कसं? आता इथं तिथं लावला आवड, इथं लावला विधी. कसं नाही वागा? हे नियम आहे. थोरल्यात मान द्यायला पाहिजे होता हे बी. पण ती पहिल्यानं मान कौशल्याला दिला म्हणून फुगली आणि तिचा प्रसाद घेऊन गेली घरी. बोंबला अनर्थ झाला. झाला नाही अनर्थ? तिचा भाग पिंड घारीने घेऊन गेली घरी आणि ही वांदच राहत होती. या कौशल्याला जाय आली म्हणून आपला अर्धा भाग आणि सुमित्रेचा अर्धा भाग घेऊन तिला पुत्र होती. दशरथ महाराजाला वाटलं आणखी तसंच भांडण होईल, पहिल्यानं हे विचारले म्हणून पहिल्यानं तिला विचारावं म्हणून घ्यायला गेले. म्हणजे की पौडली होती ते कामिनी आणि देखताची नाही पौडली अशी खोडील होती ती. बरोबर आहे की नाही? ती बसलेली होती की नाही? वंचिकी बैसली होती ती कामिनी. ती कशा बसली होती? मनगावर. इकडून राजा आला, राजा दिसल्यावर झोपली खोडील. दशरथ महाराज आले, अरे अरे काही काही झोपलाय का? झोपलाय काही काही नाही आता जाऊन लागले.
मी तुला डोळे विचारायला बस. मग तिला हेच बस म्हणायला उठून आणि ती बसला. जवळ बसल्यावर तिला म्हणते तुझ्या मनात काय वाटेल, तू बरोबर आहे, काय इच्छा पाहिजे. ती म्हणली ज्येष्ठाशी ढाळावे दुरी दिगंता, नये समाचार त्याचा. मनात हेच वाटायला म्हणली थोरल्या लेकरायला जंगलात पडला आणि त्याची वार्ता नाही कानावर ठरल्याची. राजाच्या मनात काय झालं, दुःख वाटलं. आणि राजा कंटाळला तिच्या मंदिरात. काय म्हणेल, तिथून उठला आणि सुमित्रेच्या महालात गेला. आणि सुमित्रेच्या महालात गेल्यावर तिथं मात्र त्याला काय, तिथं गेल्यावर त्याला आनंद वाटला. तिनं पादपूजा केली, पाया पडली, दर्शन घेतलं आणि सुमित्रेला विचारलं तुझ्या मनामध्ये काय वाटतंय, तू बरोबर आहेस, काय इच्छा आहे. सुमित्रेने काय उत्तर दिलं, ज्येष्ठाची सेवा प्राणनाथायसे वाटत तसे जीवा, नाही ज्येष्ठाची सेवा आहारनिशी. म्हणजे थोरल्याची सेवा मला आहारनिशी घडावी असं माझ्या मनात वाटतं. म्हणजे लक्ष्मण पोटात होतं, थोरल्या रामाची सेवा मला घडावी. ते मधला गर्भ बोलायला दशरथाला त्याला काय वाटला, आनंद वाटला. आणि तिथून कौशल्याच्या महाराज गेले. मग कौशल्याच्या महाराज गेले असतं ती तर भ्रांतीतच नव्हती, सदा समाधीस्थ रामरूप झाली. आणि कौशल्या माऊली नामा म्हणे ते तर मधातच राम होते ना, म्हणून रामरूप झाली होती. आणि समाधीस्थ मूर्ती गजे ज्ञान देव, कळलं का, समाधीमध्ये गेली होती. अशा अवस्थेवर दशरथाला गेली तर डोळे सुद्धा 8-2 मिली झाले. कोणाचे, कौशल्याचे. आणि कौशल्याच्या ध्यानी म्हणे सदा राम असलेला आहे. ती अवस्था पाहिली कौशल्याला. कौशल्य मी आलोय, थोडे डोळे उघडले, बसा बसा बसली, पण भान नाही मला. सारखी तंद्री लागलेली. कोणाची, कौशल्याला भगवंताची तंद्री लागलेली आहे. दशरथ राजा म्हणजे थोडी नाही ते पुन्हा कळालं. आणि नाही ते म्हणजे थोडस वेगळंच वाटायला चिन्ह तर हिला तर चक्रम झालेलं वाटायले. चक्रम झाले व्यवहारात काय देवात काय चक्रमच आहे ना. विषयात तरी चक्रम आणि परब्रह्मात तरी चक्रम. कौशल्याचे डोळे आता मग गायवर सांगते, हा गायवर सांगते. कसे सांगतात काय कौशल्याचे डोळे कसे झाले कौशल्य डोळे, हा रामायण सांगितलं ते अशा प्रकारे रामायण ऐका वाटते ते तुम्हाला सांगितलं पाहिजे. या कसे डोळे घालते महाराज. कौशल्याला विचारतात दशरथ महाराज, ती एक बी नाही दोन बी. महाराज राजा दशरथ मग ती थोडा सरकली का, म्हणजे व्यवहारातून गेली बाजूला. मग त्याच्यासाठी व्यवहारातलाच प्रश्न विचारावा आणि इथं डोकं जाग्यावर आहे का असं बघावं. म्हणजे दिमाग मानून हुशार होता दशरथ. ते म्हणला कौशल्य तुझ्या लक्षात आहे का आपलं लग्न झालं. बघा कवाची गोष्ट काढली, लग्नातली. आणि ज्या वेळेला तुझ्या गावाला आमचं बी वराड येऊ लागलं, त्यावेळेला नावेने येऊ लागलं समुद्रातून, त्यावेळेला त्या रावणानं पाठी फोडली आमच्या नावेची. हे वराड समुद्रात बुडालं, काही काही मी बुडालो, पण पुण्यानं ती फळी सापडली आणि त्या फळी बसून बेटावर आलो. आणि तुला चोरून नेलं त्या रावणानं आपला वेगळा वेगळं करण्यामुळं. आणि त्यानं तुला बेटा आणून थोडं माशाच्या तोंडात देऊन बेटात आणून आणि तिथं आपलं लग्न लागलंय. हाय का ध्यानात? म्हणजे कशामुळे हे असं काढले, कशामुळं दिमाग जाग्यावर काय हे केसारी बघायचे अशी तपासणी करावं लागते. म्हणजे सगळ्या गोष्टी जर ध्यानात असत्या तर डोसकं जाग्यावर आहे, नाहीतर गेलं. मग चला दवाखान्यात कुठं परभणीला हाय ना तिकडे हे नाईक येण्याची शाळा आज. मग दशरथाने अशी तपासणी केली. आता ते काढलं नाव बयात रावणाचं, बा डोसकं सरकलं. कोणाचं, कौशल्याचं नाही, मधल्याचं डोसकं सरकलं. त्यावेळेला ती म्हणे आणि रे धनुष्य मारीन रावणा.
लंका विभीषणा देईन मी नळनीळ जांबुवंत हनुमंत विरा आणि बरं काय नाही नळनीळ जांबुवंत हनुमंता पात्याला लवकरी नळनीळला बोलवा हनुमंताला बोलवा आणि मी धनुष्य द्या माझ्या हातात मी त्या रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही. दशरथ मला हिला तर होतच लागले म्हणजे अशी बडबड होती बडबड नाही करीती बडबड होती होत चेष्टा होता त्या चेष्टा व्हायल्यात म्हणला इथं चांगली बिघडली म्हणजे पागल नाही झाली हिला होताना झडपिले म्हणजे त्यानं वेगळंच काढलं अंधश्रद्धा म्हणजे दशरथाच्या डोसक्यात काय होती अंधश्रद्धा होती भूताला झडपिले. मग हे भूत काढायचं असेल तर आपल्या गुरुलाच बोलावं लागलं. पाच्याला वशिष्ठा लवकर एक दूध धाडला महाराजाला बोलवायला म्हणले लवकर गुरुला थोडं अवघड झाली घरी लगेच दूध गेला. महाराज तुम्हाला दशरथ महाराज म्हणले ते पळकुळ आले वशिष्ठ महाराज महाराज म्हणले महाराज ती कशी येडवणी करायची धनुष्य आणा काढून की रावण कुठला कोण कुंभकर्ण आणि काय हनुमंत माहीत बी नाही कोणता हनुमंत कोणता जांबुवंत आणि ती काही म्हणायची म्हणजे थोडी सरकली भूत लागले काही की म्हणले गेला जरा चांगलं बघा पंचाक्षरी तुम्ही पंचाक्षरी म्हणले म्हणजे तुमच्याकडे सगळे मंत्र येतं. वशिष्ठ महाराजांना निहाळून बघितलं तर हे परब्रह्म आहे सदा समाधीस्थ रामरूप झाली कौशल्या माऊली नाम हे रामरूप झाली आहे आणि तिचे ते रामरूप झालेली स्थिती खेन लक्षणा केली की हे रामरूप झाले कारण काय जसं तसं होता त्याच बोलाव हे बी गेले ना कारण काय हे व्यवहारात राहिले नाही. हा असं होतंय रे बाबा असं होतंय त्या आपल्या आपल्या खऱ्या स्वरूपाची आठवण झाली का माणूस कुंकडे जाते तिकडं निवडून जाते तिकडच गेली दशरथ महाराज हे वशिष्ठ गुरुजी अर्धून गेले ते असे करू लागले. दशरथ म्हणला हिच्यातलं निघालं हिच्यातलं निघालं तो गाला झडपिलं आता काम अवघड झालं. दशरथ महाराज विचार करूला काय नाही वशिष्ठ झडपिले महाभूते वशिष्ठाला झडपिलं महाभूते म्हणजे गुरु सारख्याला झडपिलं म्हणजे लहान भूत नाही मोठं दिसायचं आणि मोठंच होतं ना ते मोठंच होतं ब्रह्मांडाचं नायक होतं ते भूत का लहान होतं महाभूते याला कळलं नाही दशरथ महाराजांना. काही वेळानं दशरथ महाराज उन्मन अवस्थेत आहे म्हणजे उत्थान अवस्थेत आणि उत्थान अवस्थेत येऊन दशरथ महाराज म्हणू लागले दशरथाला म्हणू लागले दशरथ महाराज वशिष्ठ म्हणू लागले दशरथा तू मोठा भाग्यवान आहेस परब्रह्म ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म राम प्रभू तुझ्या पोटाला याला धडपीत नाही होताना ते रामरूप झाली आहे सदा समाधीस्थ आहे अरे भगवान ब्रह्मांडाचा नायक तिच्या पोटाला आलेला आहे आणि ते कार्य करणारे रावणाधिकारा मारणारे म्हणून हे डोहाळे व्हायचे. मग हे काय म्हणतात त्याला डोहाळे आणि हे डोहाळे गरोदरशीला होतात आणि होत असल्यामुळं स्त्रिया सामान्य स्त्रिया आंबट खातात तिखट खातात खारट खातात माती खात्यात राकुंड खात्यात म्हणते बाबा शास्त्राचे वर्णन आहेच की कट्टुमला लावणं मिळे गर्भवतीचे कट्व नाम कडून आम नाम आंबट ललव नाम खारट आणि हे असं खाल्ल्यामुळं तिखट हे ते खाल्ल्यामुळं आणि मग त्वचेवीन गर्भ अंड पोळे मधला गर्भाला नसते कातडा बरोबर काय नाही हे रस त्याच्यावर जाते खाल्लेले रस कुठं जाते त्याच्यावर आणि त्याच्यावर रस गेले की ते पोळे काय होते त्याच्या अंगाला पोळते त्याच्या जीवाला घालमेल कोणाला सांग ते दुःख कोणाला सांगावं गर्भवाची ते दुःख गाडेन कोणा पुढे सांगावे कोणा पुढे सांगावे तोंड नाही काय नाही बोलताच नाही अशी स्थिती हे संसार म्हणायला हे संसाराचं बंधन आहे. असं संसाराचं बंधन पडलं की जीव बेजार 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 विनाकारण मातेच्या पोटात बसून बसावं लागतं 9 महिने अडकून. मग काय महाराज 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्म जाते तुझी मान अडकले आकांत जननीये दुःखे धाय मोकळी स्मरेच्या हरिहरा ध्याई श्रीकृष्ण माऊली बरे दे मदालता सोहम जोरे बाळा निज ध्याने निज पारे लक्ष लागू दे. बरोबर आहे नाही प्रमाण बरोबर आहे काय
ध्यायी श्रीकृष्ण माऊलीवर. हा मग 9 महिने तिथं अडकून बसावं लागतं. अशा प्रकारचे दुःख त्याला त्या संकटात भोगावे लागतात. आणि मग हात जोडतोय म्हणला देवाला, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे झाले उगवणे, आठवीन पाये हा माझा नवस. आणि रात्रानी दिवस पाहून बरं वचन दिलंय मला एक बार दुःखातून काढ, मी तुझं रात्र दिवस चिंतन करील. म्हणले ना कबीर महाराज, मी गर्भपणों में हाथ जुड़ाया, निकल गया अवसाद, निकल गया, पण अब तुम कब समरोगे राम. काय गर्भपणों में हाथ जुड़ाया, हाथ जुड़ाया, निकल गया बैमान. हे बैमान तुला काढलं त्यानं, गर्भमनात तो हात जोडलेले तुला बाहेर काढलं. मग आबतून कब समोरोगे राम, आता तू केव्हा रामाचं स्मरण करणार आहे. कबीर महाराज विचारतात, संत विचारतात. आणि अशा प्रकारे गर्भ त्याला हाका मारतो, हाका मारतो, अगवार दुखातून काळ, अगवार दुखातून. आणि परमात्मा धावून येतो आणि त्याला प्रसूती वाद देतो. कोणता वाद महाराज ते वाद आहे. आणि खरं तर त्या कळा म्हणतात, कळा. त्या कळा आल्याशिवाय खरं गर्भ निघत नाही. गाय असो, म्हैस असो, कोणताही प्राणी असो, ते प्रसूती वाताची कळा असतात. ते मधातूनच निर्माण होतो आपोआपच. काय ईश्वराची करणी बघा. हा ती माया काय बाई हुशार आहे. बरोबर आणि त्या कळा आल्या की गर्भ पुढे पुढे सरकायला लागतो आणि बरोबर हात जोडून लक्षात आलं. हो नंतर मग कोणते मग पालथे जन्मतात. पालथा जन्म म्हणून चांगलं नाही, सोयीचा जन्म. पालथा जन्म अशुभ मानले आहे. आमच्या शिवाजी महाराजांचा पुत्र आहे राजाराम, पालथा जन्म. शिवाजी महाराज आपले छत्रपती. संभाजी सोयीचे जन्मले, राजाराम कसा जन्मला आहे. पालथा. पालथा जन्मला त्यावेळेला ती दासी कमरे हात ठेवून त्याला काढल्यावर बाहेर आली होती. आता त्या राजारामाच्या आईचं नाव आहे मला वाटते दुसरी बायको आहे शिवाजी महाराजांची, दुसऱ्या नंबरची सोयराबाई. कोणती बाई. बरोबर आहे. पहिली कोणती, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी. सोयराबाई आहे ना, त्या सोयराबाईने सत्यनाश केला घराचा. तर तिचं पोरगे राजाराम पालथ. ते पालथ जन्मल्यावर जिजाबाई होत्या त्यावेळेला. जिजाबाई त्या दासीने येऊन सांगितलं, मालकीन, मोठ्या मालकींना, सुनबाई बाळाकीन, झालं का बाई. चांगलं हो. काय झालं बाई. पोर युवराज जन्माला आले. अशी मंडीची दासी. पण पालथे जन्मले. थोडं लहान तोंड केलं. कोणी. लहान तोंड केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज संध्याकाळी आल्यावर म्हणजे दरबार बघून जिजाबाई गेल्या, म्हणजे युवराज जन्माला आले, बाळ झाले. बरं सोयराबाई राणी साहेबाला. पण पालथे जन्मले. थोडस असं असं म्हणल्या. शिवाजी महाराज म्हणले आई साहेब काय घोर करू नका, वीर घेत नसते बरं. त्या शुभ अशुभाला माहीत नाही. तर वीर लोक काय घेऊ नका म्हणले. हे औरंगजेबाची बादशाही पालती करून टाकली. हे धीटपणाचं बोलणं झालं. पण नाही, ते बोलणं झालं धीटपणा. पण नाही, जन्माला काय हे कर्माचं बंधन आहे. आणि तदनुकूल आपल्याला जन्म घ्यावा हे संसाराचं बंधन आहे. आणि या संसार बंधनात अशा पद्धतीने जन्माला यावं लागतं. आणि जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, आणि हे वारंवार भोगावं लागतं. यातून हवे संसार. संसार शब्दाची व्याख्या ती आहे शास्त्रीय पद्धतीने किंवा लक्षार्थ तो आहे सं अधिक सार बरोबर संसार. सं म्हणजे खोटं आणि सार म्हणजे खरं. आणि खऱ्या खोट्याचं मिश्रण उसका नाम बोलते संसार. सांगा हे देह खरं आहे का खोटा आहे. खोटा आहे. अंतःकरण, अंतःकरण कसं आहे. माईक आहे. ज्ञानेंद्रियादी हे सगळे 17 तत्व काल सांगितले तुम्हाला. देह संघात आहे ना, हे देह संघात सूक्ष्म देह, स्थूल देह, त्याचं पुन्हा कारण देह, अज्ञान, हे सगळं मिथ्या आहे की नाही. तर सत्य मिथ्या आहे. ही सावलिया तिने झापळली छाया आणि सत्य गेले भोळावरी. मधलं काय सत्य कोण आहे. फक्त परमात्मा तत्व. आभास खरा आहे.
आभास खरा आहे. आभासाचं अधिष्ठान कोणतं कुठस्थ ते तर खरंच आहे. ते तर खरंच आहे. त्याच्याबद्दल काय नाही. सामान्य चैतन्य जे व्यापक चैतन्य आहे, शुद्ध चैतन्य ते म्हणजे कुठस्थ आहे. आणि मग आभासाचा जे प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब बिंबरूप असतं. उपाधीचा नाश झाल्यावर, उपाधीचा नाश झाला की प्रतिबिंब बिंबरूप होत आहे. काहीच नाही अडचण. मग अशा प्रकारे हे खरं कोणतं आहे? आभास. आणि खोटं काय आहे? हे 17 तत्वाचं लिंग शरीर. आणि या दोघांची काय आहे? मिसळ. मग झाला जीव. मग काय झाला? जीव. वाढला संसार. झालं जन्माला मरणाला कारणीभूत. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण हे तयार होतं. असा संसार आपल्या जीवाला बघावा. नाही संसाराचं बंधन आहे बरं. असं संसाराचं बंधन जीवायला पडलेलं विनाकारण. आणि हे बंधन कुठून पडलं? संसाराचं बंधन तर पहिलं कर्मबंधनापासून पडलं. तुम्ही म्हणता हे कसे तोडावे? आता तोडायचं काही नाही तर चालत. पण पुढच्या त्यांना इतकं तोडण्याबद्दल हाका मारला म्हणला त्या देवा. काय तुकाराम महाराज म्हणले बाबा काय जे त्याच्यात ताकद होती ते गेले. एकी केली हातोपळी छायावळी पावली. हा जे ताकदबाज होते ते 2-2 हात केले. कोणा संघ? काळा संघ, त्या माये संघ. लक्षात आलं का? 2-2 हात मध्ये कळलं. हातोफळी कळलं ना? एकी केली हातोफळी. हातोफळी म्हणजे 2-2 हात. 2-2 हात मध्ये कळलं ना? सबका सबकी ठोकाठोकी केली. बळवान होते ते ठोकून मारून हे करून ते करून मोक्ष सुखाला गेले. हे योगी लोक त्याने हातोफळी केली. योग्यानं काय केली? हातोफळी. पण हातोफळी करण्यासारखं सगळ्यात सामर्थ्य नसतं. म्हणून आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. म्हणून आम्ही शक्तीहीने देवा तेने करून करुणा भागतो. तुला हाका मारतो. इथं हाकात मारल्या. तुका म्हणे देवा तर तुम्ही कोडीही उगवा. मग तुम्ही ही कोड काढा बाबा, आमच्या निघत नाही असं म्हणायचे महाराजाला. आणि कोड म्हणजे संकट. कोड म्हणजे काय? आणि मग संकटाचं हे 5 प्रकारचं. हे 5 बंधन म्हणजे काय आहे? तुम्हाला संकट आहे. आणि हे संकट निर्माण करणारा तो परमात्मा, भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याशिवाय संताशिवाय कोणी संकट. म्हणून संकट मोचन हनुमान मंदिर. संकट मोचन हनुमान. संकटातून कोण मुक्त करत आहे? हा तो का म्हणे संकट आला शरण जावे मारुतीला जाऊ शरण. मग शनी किती पाठीमागे लागूया. शनीची भक्ती त्याच्यावरची मारुतीची का आपोआप ते वाटव येते. कोण? शनी. लक्षात आलं की नाही? इतकी पावर आहे लक्षात. माझा माणसं का नाही उगच काही कोण आहे काही मला नादी लागते कुठे नादी लागते. आणि लय लोक काय केले तेल अभिषेकाचा तरी मारुती, शेंदूर लावलेला तरी मारुती. काय काय मारुतीला तेलच आहे, शेंदूर नाही. आणि खरं मारुतीला मुळातलं तेलच आहे. शनीचं तेल त्याला मिळालंय. ते का म्हणून मिळालं मला सांगायचं टाइम नाही. पण ते शनीचं तेल त्याला मिळालंय. खरं तेलाचा अभिषेक कोणाला असतो? शनीला. त्याच्या घरी राहायला होता ते विक्रम राजा. मग आता ते मला ती कथा सांगायला होतं का. पण एरी ते शनी महाराजांचं तेल आहे हे भोग. तर ते भोग कोणाला मिळाला? पुन्हा हनुमंताला. आणि हनुमंताला शेंदूर नवीन आला नाही तर शेंदरी हेंदरी देवते म्हणले नाही तुकाराम महाराज. शेंदरी हेंदरी देवते म्हणले ना. मग हनुमान शेंदराचाच आहे. हा नाही तर बाकी त्याला नाही म्हणलं तुका म्हणे. गणोबा विक्राळन लाडू मोदकाचा काळ गणपतीला हाकलून दिलं. कोणी? तुकाराम महाराज आहेत ते. नवे दाखाली जो खाई माय राणी मेसावाई. तुमच्या आहे ना मेसाई? तुमच्यात मेसाई. कुठं बा नाही, कुठं कोणते की आमच्यात रानूबाई. कुठून निघाले की कुठून नाही. ते बकल सूत्र देवत आहे. बकल सटवाईन मेसाईन बिरुबाईन अमुकन टमुकन म्हणजे माहित आहेत का नाही. मग ते तुकाराम महाराज म्हणे नवे दाखाली जो खाई माय राणी मेसावाई. हा जो या देवाचा आहे देव बळ्या माझा पंढरराव वेताळे थेताळे तोंड काय.
मुंजा महिषासुरे कोण लेकी ऐसे पोरे गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ गणपतीला मानलं नाही वडिलात मानलं नाही फक्त पांडुरंग आणि मारुतीला मात्र मानित होते कोण तुकोबा आहे मारुतीला मानित होते का हनुमान तसा आहे त्याचं कारण आहे की हनुमान राम भक्त हो संकट निवारण करणारा शक्ती संकट निवारण करण्याची शक्ती मारुतीत आहे मग तेळाचा जगात मारुती एक आहे जगात श्रद्धा आहे कुठे तुम्ही श्रद्धा ठेवली का त्याच्याबद्दल वाद नाही तुम्ही संतायला शरणला मारुतीला तुकारामाला जा ज्ञानोबाला शरणला किंवा देवाला शरणला मग आता हे कोडं उगवायचं असेल आता पहिलं बंधन कर्माचं पडलं की देहसंघात नाही कर्माचं पडलं गुणबंधन पडलं देहसंघात पडलं की द्वैतात बंधन पडलं की संसार बरं काही साहेब लक्षात ठेवा कोणते कोणते बंधन आहे कर्मबंधन बाई 1 गुणबंधन 2 देहसंग बंधन 3 द्वैताचं बंधन 4 आणि संसार बंधन वा आपण शेवटच्या चरणात विचारलो मला ही बंधन किती झाले 5 आणि हे बंधन कोणी केले मनानं आपुलेची मन तरी आपण बंधन मग आपलंच बंधन असेल तर मग आपलेच आपण तोडायचे आपुले आपण करा सोडवू नये आपुले आपण मग असं असताना त्याला हाका मारायला होतो आपण म्हणजे तुम्हाला त्याला हाका मारायले आपला पक्ष घेऊन ही साधकाची भूमिका आहे खरं तर पोळी तुम्ही उभवा असे जे म्हणाले महाराज की महाराजाची अवस्था तशीच आहे मुक्त आहे त्यांना बंधन नाही आहे मग ती आपली भूमिका अंगावर घेऊन देवाकडे विनंती करायले आपले प्रतिनिधी आहेत तुकोबर आहे आपले कोण आहे तुकोबर आहे प्रतिनिधी आपण त्याच्या मागे मोर्चाला जायचंय कोडी ही उगवा कसं बंधन तोडायचं त्याचा विचार करू पण 5 बंधन देवाच्या पाठीमागे पडलेले आहे आज एखादं आपल्यामुळे हा आज एखादं